नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांच्या गुंता या कथासंग्रहातली कथा धर्म. पायवाटेच्या दुतर्फा मोठाल्या झाडांच्या फांद्या चवऱ्या ढाळल्याप्रमाणे डुलत होत्या. कडेला छोटी छोटी फुलझाडं विखुरली होती. गवताची धारदार पाती वाऱ्याबरोबर डुलत होती. वाऱ्याचा आवाज येत होता. दूर कुठेतरी पाण्याचा आवाजही येत होता. त्यातच भाविकांनी वाजवलेल्या महादेवाच्या मंदिरातल्या घंटेचा आवाज मिसळत होता. आम्ही सगळेजणी रस्त्याच्या उतारावरून धावल्यासारख्या खाली खाली उतरत होतो. स्वतःच्या गतीला थोपवता येत नाही म्हणून आमचं आम्हालाच हसू येत होतं. जरा मोकळ्या मैदानात आल्यावर झाडांच्या आड लपलेला दगडी कमानदार दरवाजा अधूनमधून नजरेला पडत होता. त्याच्यावरचं कोरीव काम स्पष्ट दिसत नसलं तरी छायाप्रकाशाच्या खेळामुळे मोहक वाटत होतं. तिथे जायला, तिथे गाभाऱ्यात जाऊन शंकराच्या पिंडीसमोर उभं राहून आवाज घुमवत ओम नमः शिवाय म्हणायचा खेळ करायला आम्हा मैत्रिणींना फार आवडतं. कोणाचा ओंकार जास्त लांबतो यावर आमच्या पैजा लागतात. मंदिराच्या दारातून आत शिरणार त्याआधीच माझा खांदा आणि हात धरून कोणीतरी मला थांबवलं. मला हातावरची ती गच्च पकड सोडवता येईना, पण अंगठीतला तो लाल खडा आणि ती भक्कम पकड मी चांगलीच ओळखली. अहमदच असणार तो. दुसऱ्या कोणाचीच पकड इतकी पक्की आणि कशी बरं? आश्वासक असणार नाही. प्लीज छोड़ो ना मुझे, तेरी कसम मैं ज़्यादा टाइमपास नहीं करूँगी. कोरड्या पडलेल्या ओठांनी मी म्हणायचा प्रयत्न केला, पण माझ्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. खांद्यावरच्या पकडीत आणखीनच रासवटपणा जाणवायला लागला. नेहमीचं आश्वासन त्यात होतं नाही, तिरसटपणा होता. मी झोपेतच कूस बदलली. कसल्याच्या घुंगराचा डफलीचा आवाज येत होता. कोणीतरी दाराशी येऊन काठी आपटत आवाज देत होतं. कोण असेल? अरे हां, गेल्या आठवड्यापासनं रोजे सुरू झालेत नाही का? जल्दी कर, देख आपल्याला जागवायला फकीर दारावर आलाय. सूरज उगवायच्या आधी खाना झाला पाहिजे ना. कल रात को खाने पे मेहमान आए थे, त्यामुळे कालची मुर्गी खतम झाली आहे. रोट्या आणि पकोडे करणार आहेस ना? उठ पटकन. कानाशी असं पुटपुटत अहमद मला हलक्या हातांनी उठवत होता. शबनम शकीलची झोप उडू नये म्हणून खरं म्हणजे तो कुजबुजल्यासारखा बोलत होता, पण त्या कुजबुजण्यानंही माझ्या डोळ्यावरची नींद उतरली. मी अहमदचा हात पकडला आणि माझ्या छातीशी लपेटून घेतला. त्यांनी माझ्या पायावर आपला पाय टाकला आणि मला जवळ घेतल्यासारखं केलं. एरवी ह्या असल्या त्याच्या कृतीनं मला धन्य धन्य झालं असतं, खूप सुरक्षित वाटलं असतं. पण मगाच्या त्या स्वप्नानंतर तसं वाटणं शक्य नव्हतं. प्रेमानं थोपटावं तसं त्याला थोपटल्यासारखं करून मी मुकाट्यानं उठले. आमच्या टायगरच्या पाठीवर थोपटल्यावर तो जसा सुखावल्यासारखा आविर्भाव करतो तसाच अहमदनं केला. माझ्या नाटकीपणाचं मला आश्चर्य वाटलं आणि थोडी शरमही वाटली. काय दिलं नाही मला ह्या माणसाने? माझ्या आणि अहमदविषयी आईला कळलं होतं तेव्हा आईने रडून कोण आकांत केला होता. तिने देवापुढे बसवून घ्यायला लावलेल्या शपथा,
तरीही आईचं न ऐकणारं माझं नाठाळ मन. एक धर्म सोडला तर नाव ठेवण्यासारखं काय होतं अहमदमध्ये? कधी कुणीतरी चुगली करणं, मग दादाचा रुद्रावतार, आईचं डोकं आपटून घेणं, बाबांचं गयावया करणं. ह्या लोकांना धर्माचं काय इतकं वाटतं हे मला न समजणं. असं काय मोठं धार्मिक वातावरण आमच्या घरी होतं? ह्या माणसांना काळीज नसतं. तो तुला छळेल, मग आम्हाला सांगू नकोस, मारून सुद्धा टाकेल. असे तळतळाटासारखे आईने दिलेले आशीर्वाद. आईबाबांना न सांगता घरातून पळून गेल्यावर किती दिवस ते शब्द आपला पाठलाग करत होते. एकट्या अहमदच्या भरवशावर आपण सगळी जुनी रक्ताची नाती तोडून टाकली होती. आपलं घाबरलेपण, आपली विकलावस्था सगळं त्यांनी समजावून घेतलं होतं. आम्ही आबांच्या रागापासून आपल्याला वाचवलं होतं. त्याच्या खातर मी माझी माणसं, माझा धर्म सोडला हे त्यांनी कळवळून आम्ही आबांना पटवलं. धर्म बदलताना नेमकं मला काय वाटलं होतं? अहमदच्या प्रेमासाठी आपण खूप मोठा त्याग करतोय, त्याबद्दलची धन्यताच प्रामुख्यानं नव्हती का मनात? त्याच्याबरोबर पळून जाताना जे वादे त्यांनी केले होते ते सगळे पूर्ण केले. छोटंसं का होईना, गावाबाहेरच्या चाळवाजा घरात स्वतंत्र 3 खोल्यांचं घर, घरात TV, फ्रीज, बेड्स आणि फोल्डिंग डायनिंग टेबल. आसपास असेनात का त्याचे जातभाई, पण मला कोणी कधी त्रास नाही दिला. आणि कोणी काही वेडंवाकडं बोललंच तर अहमदनं त्याला उलटं सीधं सुनवायला कमी केलं नाही. नाहीतरी माझ्या नातेवाईकांनी माझ्याशी संबंधच तोडलाय. जुन्या मैत्रिणी आता भेटतच नाहीत फारशा. मी म्हटलं म्हणून 2 मुलं झाल्यावर माझं ऑपरेशनही करायला नाही म्हटलं नाही. माझ्या आग्रहामुळे मुलांना चांगल्या शाळेत घालायसाठी धडपडला आणि आता हे काय झालंय मला? भराभर तोंड धुवून मी कामाला लागले. पकोड्यासाठी बेसन फेटायला घेतलं. अहमदनं काल आणून फ्रीझरमध्ये ठेवलेलं अस्लम चाच्याकडचं काळीज मी बाहेर काढलं आणि कोमट पाण्यात ठेवलं. किती सहजपणे आपण आता ह्या गोष्टी करतो. पूर्वी मांसमस्कणाच्या वासानंच काय, पण नुसत्या कल्पनेनंही मळमळायचं. तुकडे कापता कापता मला आठवण आली. पहिल्यांदा मछलीला हात लावला तेव्हा माझ्या अंगावर शहारा आला होता, पोटातून उमाळून आलं होतं. धावतच जाऊन मी ओकले होते. तेव्हा कोणी रागवलं नाही. माझ्या कलानं घेत अहमदनी आणि आम्मींनीच हळूहळू मला सगळं करायला शिकवलं. 10 वेळा मी हात धुवत राहायची, पण तो कधी हसला नाही. कुकरची शिट्टी झाली आणि मी भानावर आले. अहमदची चाहूल लागली तशी मी चटई पसरली. डोक्यावरून चुन्नी घेतली. आम्ही दोघंही नमाज पडायला बसलो. डोळे मिटून मी सवयीप्रमाणे सगळं करत होते. शेजारी बसलेल्या अहमदच्या श्वासाचा आणि सुरा पुटपुटण्याचा आवाज मला येत होता. माझ्या मिटल्या डोळ्यांपुढे मात्र आज सारखी मांडी घालून बसलेली महादेवाची सुंदर मूर्ती येत होती. स्वप्नात दुरूनच पाहिलेल्या पाताळेश्वराच्या मंदिरातली. निळसर रंग, डोक्यावर जटा, शांत डोळे, गळ्याभोवती साप, कमरेला वाघाचं कातडं, हातात त्रिशूळ. केव्हा पाहिले होते मी हे तपशील? कसे माझ्या नजरेसमोर आपोआप आले? क्या कर रही हो तुम? अहमदच्या खेकसण्यानं मी दचकले. त्याच्याकडे मान वळवली. त्याच्या शेजारी सफेद गोल टोपी घालून हळूच शकील येऊन बसला होता.
तो माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहत होता. अहमदच्या चेहऱ्यावर प्रचंड गुस्सा होता. काय केलं मी? नमाज तर पडतीये त्या दोघांसारखा. पण माझ्या लक्षात आलं की माझ्या तोंडून चुकून ओंकारच येत होता. मी ओशाळले. त्यांच्या प्रार्थनेचा माझ्यामुळे विरस झाला होता. पता नहीं आजकल मुझे क्या हो रहा है. सॉरी, गलती हुई. दोन्ही गालांवर चापट्या मारून घेत मी कबूल केलं. माझ्या ह्या विनवणीनं अहमदच्या चेहऱ्यावरचा राग थोडा निवळला. तो इतक्या लवकर मला माफ करेल असं मला वाटलं नव्हतं. त्यांनी मला खरंच माफ केलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर रागाऐवजी गोंधळलेला भाव होता. त्याचा अर्थ मला समजला नाही. शकीलही खोयासा दिसत होता. मी घाईघाईने उठले. चटई आवरायचं काम अहमदवर सोपवून मी किचनमध्ये पळाले. पकोडे तळायला ते कढईत सोडले. 3 प्लेटा घेऊन त्यात रोटी आणि गोश्त वाढलं. चुपचाप आम्ही आपलं खाणं संपवलं आणि हमेशाप्रमाणे पुन्हा बिछान्यात जाऊन पडलो. आता पुन्हा झोप येणं आज शक्य नव्हतं. कधीतरी हे होणारच होतं. आज आपल्या हातून नकळत ओंकार म्हटला गेला, त्याबद्दल आपण माफीही मागितली. पण आपल्याला खरोखर त्याचं दुःख वाटतंय. आंखों के सामने महादेवाची शांत हसणारी मूर्ती आली. तिच्याकडे बघताना कलिजात कसं व्हायला लागलं. काय होतंय ते कळायच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहायला लागलं. हे आसू दुःखाचे नाहीत. मला वाईट नाही वाटत आहे. उलट कसला तरी आनंद वाटतोय, समाधान वाटतंय. गेले काही दिवस महादेवाची याद येतेय, पण हे असं पूर्वी कधी झालं नव्हतं. देवळात जाऊन शंकराच्या मूर्तीपुढे हात जोडून बसावं, एखादं भजन ऐकावं असं मनात आलं. एक विलक्षण ओढ वाटायला लागली. हे असं का होतंय मला कळत नाही. कोपऱ्यावरच्या देवळाशी आल्यावर अलीकडे पाय उगीचच रेंगाळतात. जाता जाता आतलं काही दिसतंय का हे पाहावंसं वाटतं. पुढचे 2 दिवस मी अगदी सतर्क होते. माझ्या कोणत्याच बोलण्यानं वागण्यानं अहमदला शिकायत करायला वाव द्यायचा नव्हता मला. पण नमाज पढायला बसलं की माझ्या नजरेसमोर शंकराची पिंड आणि तिच्या पुढचा नंदी येऊच न देणं मला कसं शक्य होतं. शिवाय मला मनातून जी आस वाटत होती ती कोण थांबवू शकणार. माझ्या मनातली ही हलचल अहमदला कळणार नाही असं मला वाटलं होतं. पण एक दिवशी संध्याकाळी मुलं मैदानावर गेली असताना मला त्याने हटकलं. तुला काय झालंय? गुमसुम का असतेस आजकाल? कुछ प्रॉब्लेम है? मेरा प्रॉब्लेम? काही नाही बुआ. क्यों? ऐसा क्यों पूछ रहा है? आपला निकाह होऊन 11 साल झाले. इतनी गुमसुम तू केव्हाच नव्हतीस. आईने में सूरत देख तेरी. मी नकळत तोंडावरनं हात फिरवला. जणू काही तसा हात फिरवल्यानं माझे भाव पुसले जाणार होते. अहमदपासून इतक्या वर्षात खरंच काही लपवलं नव्हतं मी. पण आत्ता जे माझ्या मनात चाललंय ते त्याला कसं समजावू? मुझे ठीक से मालूम नहीं. माझी मुंडी माझ्या नकळत हलली. देख, माझ्या सवालाला तुला नाही म्हणता येत नाहीये. रात्री झोपेतही काहीतरी बोलत राहतेस. माझी सायकिक केस झाल्यासारखा अहमदच्या तोंडावर भाव होता. ते पाहून रागवायचंही मला सुचलं नाही. मात्र मी चमकले.
मी रात्री बोलते? काय बोलते? त्या दिवशीसारखा ओंकार तर म्हणत नाही. अहमद, तुला कसं सांगायचं कळत नाही मला. तुम बिगड़ जाओगे, लेकिन अब तुझे बताना ही पडेगा. तो जितका आक्रमक होत होता तेवढी मी बचाव केल्यासारखी बोलत होते. अहमदच्या चेहऱ्यावर काळजी, राग आणि आणखी काहीतरी मला न कळण्यासारखे भाव झटकन आले. मला धस्स झालं. त्याच्या हातावर मी हात ठेवला. देख देख, तू बिघड रहा है. अरे, मला ना सारखं महादेवाच्या देवळात जावंसं वाटतं, जप करावासा वाटतो. त्याच्याशिवाय चैन नाही पडत. पण त्यांनी काय फरक पडतो सांग ना. तुला मी काही त्रास नाही देत. बच्चों को मैं कुछ नहीं सिखाती. म्हणजे रसूल म्हणाला ते सच आहे तर. आराम थिएटरच्या बगल में जो देऊळ है त्यातून बाहेर पडताना तुझ्यासारखी दिसणारी एक औरत त्यांनी पाहिली. लेकिन तिने बिंदी लावली होती. तू तेव्हा बिंदी लावली होतीस? तो क्या हुआ? अरे, तुझ्यासमोर तर लावली नाही ना. डोरलं है ना मेरे गले में, मग बिंदी न लावता मला आत कसं जाता आलं असतं, म्हणून लावली. ती पण कलर्ड. मी आणखी बचावात्मक भूमिका घेत म्हटलं, मी ही सगळी स्पष्टीकरणं का देत होते त्याला? त्याला ती कळत तरी होती का? त्याच्या धर्माच्या आड मी तर येत नव्हतेच. उलट पाक इस्लामीप्रमाणे मी स्वतः दिवसातून 5 वेळा नमाज पडत होते, रोजे करत होते, सर्व त्योहार तो म्हणेल तसे करत होते. गणपतींच्या दिवसात ईद आली तर मी मुकाट्यानं गोष्ट शिजवत होते, सर्वांबरोबर खातही होते. एक साल तर हरताळकेच्या दिवशी ईद आली होती. सुबह सुबह कोपऱ्यावरच्या फुलवाल्याकडे आलेल्या एका लडकीने मला सांगितलेलं होतं ते. पण तरीही मी मुकाट्यानं मटण मछली पकवली होती. घशाखाली उतरत नव्हती, तरी अहमदच्या आग्रहामुळे खाल्लीही होती. हरताळका वगैरे काहीच उसको बताने का धाडस मला झालं नव्हतं. सवाल काय बिघडलं हा नाही आहे. निकाह करताना आपलं ठरलं होतं. तूने तुझा धर्म सोडलायस. आता एकदम काय हे नवीन फॅड काढलंयस? काय झालंय तुला? धर्म बदललास म्हणून काय कमी पडलंय आज तक तुला? परसों शकील बताया, त्याला तुझ्या पर्समध्ये त्या हिंदू गॉडचा फोटो सापडला. आणि काल काल आपल्या बिछाण्याखाली हे पुस्तक सापडलं. खिशातून शिवलीलामृताची पोथी काढून दाखवत तो म्हणाला. त्याच्या तोंडावर नफरत दिसत होती. त्याच्या हातातून ती पोथी घ्यायला मी धावलेच. त्याने ती एखाद्या वेळेस फाडली असती, फेकून दिली असती. अल्लाह कसम, तू उसको नहीं फाडेगा. प्लीज मला देऊन टाक, बच्चों की कसम, मी कळवळून म्हटलं. त्यानं जर काही भलतं सलतं केलं तर त्याचा नतीजा आम्हा सगळ्यांनाच भोगावा लागेल हे त्याला कळतच नव्हतं. आमच्या खेचाखेचीत वरचं पान टरकावलं गेलं तशी मैं डरही गई. आमचं नक्की काहीतरी वाईट होणार असा डर वाटायला लागला. हे सगळं काय चाललंय, ह्याचा नतीजा काय होणार आहे? शरीर थरथर कापायला लागलं, रोना यायला लागला. माझ्या रडण्यानं अहमद जास्त चिडला का गोंधळला ते मला कळेना. पोथीचं फाटलेलं पान हातानं ठीक करत त्यांनी माझ्या हातात पोथी दिली. इस्लामच्या शिकवणीप्रमाणे कोणत्याही बुतची पूजा करायची इजाजत नाही आहे. माझ्या घरात ये नाही चलेगा. आज मुलांना समजलं, ती मोहल्ल्यात बोलतील. परवा रसूलनं तुला पाहिलं, उद्या आणखीन कोणी पाहिल. आम्ही अब्बांना समजेल. आत्ता कुठे सगळं नीट चाललंय तर
कशाला नाही झिगझिग निकालती हो? माझ्या घरात असं कसं काय म्हणतोय हा? इतका संसार झाला तरी घर उसका. माझं त्यात काहीच नाही. माझ्या मनातले हे विचार मी आत दाबून टाकले. सोचने के लिए खूप काही होतं. अहमदला स्वतःला माझं वागणं पसंत नव्हतं का तो फक्त इतरांना घाबरत होता? माझ्याशी शादी करताना तर तो अगदी शेर होता, तेव्हा नाही कोणाची डर वाटली त्याला. का? हा त्याचा बहाणा आहे. अहमदला स्वतःचं माझं वागणं पसंत नव्हतं का तो फक्त इतरांना घाबरत होता? माझ्याशी शादी करताना तर तो अगदी शेर होता, तेव्हा नाही कोणाची डर वाटली त्याला. का? हा त्याचा बहाणा आहे. मी जानबूजकर नाही करत हे. मला आतून तसं करावंसं वाटतं रे. तुझं डोकं फिरलंय. ये सब मैं बर्दाश्त नहीं करूंगा. माझ्या मनात खूप प्रश्न होते. बर्दाश्त नाही करणार म्हणजे हा काय करणार? मला मारझोड करणार का घरातून हाकलून देणार? आत्तापर्यंत आमचं छान चाललं होतं. मी शिवाची पूजा करते एवढ्या एका कारणासाठी इतनी बडी सजा तर तो नाही देणार. पण दिली तर? मला त्यांनी तलाक दिला तर परत जायला घरच नाही आहे. आमचं हे छोटंसं घर सोडलं तर मला अख्ख्या दुनियेत जायला दुसरी जागाच नाही. मी खाली मुंडी घालून मुकाट्यानं आत निघून गेले. इतक्यात मुलं घरी आली. त्या दिवशी एवढ्यावरच सगळं थांबलं. पण माझं मन अब वो मेरे बस में नहीं था. अहमद कितीही चिडला, रागावला तरी माझ्या मनानं घेतलेलं वेड सुटत नव्हतं. माझ्या मनात आतल्या आत अखंड ओम नमः शिवायचा जप घोळत असायचा. हे सगळं माझ्या भेजामध्ये कुठून येतंय हेही कळत नव्हतं. अहमदशी पंगा घ्यायची माझी इच्छा नव्हती, पण ईश्वराच्या भक्तीतून मला मिळणारं हे समाधानही सोडायचं नव्हतं. आमचे झगडे आता वाढायला लागले. ते मिटवण्याचा एकच हुकमी उपाय अहमदला मालूम होता. झगडा होईल त्या रात्री त्याला माझं बदन लागायचं. प्रथम जेव्हा हे असं झालं तेव्हा तो खफा झालाय असं मला वाटलं होतं. असा रांगडा बारताव आज तक त्यांनी कधीच केला नव्हता. पुढे बरेचदा त्याच्या प्रेम करण्यात धसमुसळेपणा किंवा बळजोरी नसायची. कधी तो हेल्पलेस वाटायचा, मग मला उसपर दया वाटायची. कधी त्याच्या वागण्यात कसला तरी डर वाटायचा. लहान मूल आपल्याला येऊन बिलगावं तसं वाटायचं. कधी तो मला मनवायला जिंकायला पाहतोय असं वाटायचं. सुरुवातीला मग मीही विरघळायची. त्याला माझ्यामुळे त्रास होतोय असं वाटून मला गिल्टी वाटायचं. मी जज्बाती व्हायची. माझ्याकडून मी त्याला साथ द्यायची. कदाचित हे असं केल्यानं आपलं लग्न धोक्यात येत नाही. हे आपण को और दूसरों को पटाने की वो आमची कोशिश असावी. मुलं आताशा घरात खामोश राहायला लागली. एकदा मी रसोईत होते. शबनमनी माझ्या गळ्यात हात घालून मला विचारलं, अम्मी तू हिंदू नाहीस ना? मी चरकले. नाही, मी हिंदू नाही आता. कधी नव्हे ती माझ्या छातीत या विचारानं कळ आली. पण माझं उत्तर ऐकून शबनमच्या, माझ्या लेकीच्या मासूम चेहऱ्यावरचा ताण कमी झाला असं वाटलं. पडोस की यास्मीन आपा मग मला असं का सांगत होती? तुझ्या डॅडीशी निका करण्याआधी मी हिंदू होते, मी तिला म्हटलं. साडी नेसायला लागण्याआधी मी स्कर्ट घालत होते असं सांगावं ना त्या थाटात.
आत्तापर्यंत मला माझ्या हिंदू असण्याची किंवा नसण्याची शरम कधीच वाटली नव्हती. आता मात्र दोन्हीची लाज वाटायला लागली. पण त्या भावनेचा अर्थ मात्र कळत नव्हता. मला काहीच बोलायचं नव्हतं. आता कशाचा विचारही करायचा नव्हता. पण शबनमचे सवाल संपत नव्हते. हिंदू लोकांचा अल्ला वाईट असतो? हे बघ, कोणाचाही अल्ला वाईट नसतो असंच आम्हाला शिकवलेलं असतं. माझ्या तोंडून आम्हाला हा शब्द चुकूनच बाहेर पडला होता. पण त्यामुळे आता आमच्या घरातच 2 पार्ट्या पडल्याचं माझ्या ध्यानात आलं. आणि माझी पार्टी कमजोर होती. मी अगदी एकटी होते. आमच्या टीचर पण हेच सांगतात. मग डॅडी तुझ्यावर का खफा होतात? तिच्या प्रश्नाचं उत्तर सोपं नव्हतं. आम्हाला दोघांना तरी त्याचं कारण नक्की कुठे कळलं होतं. त्याच क्षणी शकील बाहेर से आया. तोंड लालबुंद, बाल उलझलेले आणि शर्टची पुढची बाजू चुरगळलेली. कोणाशी तरी मारामारी करके तो आला असावा. त्याला तसा पाहून मी त्याला जवळ घ्यायला धावले. पण त्यांनी मला तुसडेपणाने जोरात बाजूला ढकललं. त्याच्या अंगात इतका जोर आहे, मेरे लिए इतनी नफरत. मी त्याला विचारायला समजावायला लागले तर उर्मट्टपणानं म्हणाला, तुझ्यामुळे होतंय हे. माझे दोस्त मला चिडवतात. काय झालं असावं याचा मला शक आला. त्यालाही कोणातरी यास्मिनचा भाईबंद भेटला असावा. ते प्रकरण आता अहमद आणि माझ्यापुरतंच राहिलेलं नव्हतं. काहीतरी करायला हवं हे मला समजत होतं. पण अहमद चक्क मला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जायचं म्हणेल असं वाटलं नव्हतं. रमजानच्या दिवसात पहाटे उठून सूर्योदयापूर्वी खाणं करणं ज्याला शहाणपणाचं वाटतं, त्याला आमचे उपास वेडगळासारखे का वाटावेत? दिवसातून 5 वेळा नमाज पडणं ज्याला बरोबर वाटतं, त्याला महादेवाचा जप करणं वेडगळपणाचं का वाटावं? तरी बरं, प्रत्येक वाक्यागणिक त्याचेच आबा इन्शाल्ला म्हणत असतात. मी नाही कधी बोलताना देवा शपथ म्हणत. अहमदनं कोणत्याही हिंदू डॉक्टरकडे नेलं असतं तर त्यांनी मला पागल ठरवलं नसतं. उसको भी ये पता होगा. त्यामुळे त्याचे सायकॅट्रिस्टही मुस्लिमच असणार होते. आणि हे सगळेजण मिळून मला पागल शाबित करणार होते. मला कळायला लागलं होतं. मी कुणाकडे दाद मागायची? आईबाबांशी इतकी वर्ष मी संबंध ठेवला नव्हता. मेरा बचपन तो मैं भूल ही गई थी. मी तसं अहमदला म्हटलंही. पण तो खिन्नपणे हसला आणि किती वेळ माझ्याशी बोलत राहिला. तब पता चला. माझ्या इतका नसला तरी तोही त्याच्या लोकांपासून थोडाफार तुटलाच होता. त्याला तरी कुठे अस्सल मुस्लिम लोक या बाबीचा फैसला करण्यासाठी दारात उभे करणार होते. आणि समजा त्यांनी अहमदची शिकायत ऐकून घेतली असतीच तर त्यांनी अहमदलाच काही उलटं सीधं सुनावलं असतं. त्यांनी सांगितलेला फैसला अहमदला न पटण्यासारखा जालिम असू शकणार होता. कदाचित त्यांनी तलाक द्यायला सांगितलं असतं, नाहीतर मला काही कडी सजा सुनावली असती. तो चान्स अहमदला नको होता आणि म्हणूनच तो मुस्लिम सत्यशोधक समाजासारख्या प्रोग्रेसिव्ह विचारांच्या डॉक्टर अलीकडे मला नेणार होता. अहमदचं हे बोलणं ऐकून मला त्याची झालेली गोची पहिल्यांदाच लक्षात आली. तो कशाला डरतोय ते कळलं. त्याच्यासाठी वाईटही वाटलं. पण तो तलाक द्यायचा विचार करत नाहीये हे लक्षात आलं आणि बरं वाटलं. मला डॉक्टर अलींकडे नेण्याआधी अहमद एकटा जाऊन आला असता तर थोडं आसान झालं असतं असं मला वाटत होतं. मी तसं त्याला म्हटलंही. पण तो माझ्यावर बिघडला. पर त्यांनी नजर झुकवली. मग मला कळलं की त्याला एकट्याला जायला डर वाटतोय.
आम्ही डॉक्टर अलीकडे गेलो ते असे अनेक शक मनात घेऊनच. एका छोट्याशा गलीत त्यांचा छोटासा दवाखाना होता. दवाखाना म्हणावा असा पॉशही नव्हता. तो दवाखानाच होता का? डॉक्टर अली कसले डॉक्टर होते? त्यांच्या दारावर मळकट पाटीवर सिर्फ काउन्सेलर असं लिहिलेलं होतं. ती पाटी खूप जुनी होती. दवाखान्यातलं फर्निचर जुनंच वाटत होतं. दवाखान्यात सत्यशोधक समाजाच्या कार्यक्रमाचे कसल्या कसल्या तस्बिरी लावल्या होत्या. अखबारमधली कात्रणं होती. पेशंटसाठी बसायला पार्टिशनची खोली होती. तिथे आत बोललेलं सगळं बाहेर ऐकायला येत होतं. असा दवाखाना मी आधी पाहिला नव्हता. त्या दवाखान्याविषयी माझं मत चांगलं झालं नाही. मी नाराज झाले. ज्या अर्थी डॉक्टर अली पुढारलेल्या विचारांचे आहेत त्या अर्थी ते जवान असतील असं मला वाटलं होतं, पण ते आमच्या आब्बांच्या उमरचे होते. सावळ्या रंगाच्या, गडद पिंगट डोळ्यांच्या, दाढी राखलेल्या अलीकडे बघून माझी हिंमत नाहीशी व्हायला लागली. त्या उमरची माणसं माझी शिकायत कशी महसूस करणार असं माझ्या मनात आलं. त्यांच्या दवाखान्यात आणखीन काही लोक पहिलेच येऊन बसले होते. अहमदनं आपलं नाव सांगितल्यावर ते ओळखीचे हसले आणि त्यांनी आम्हाला 10-15 मिनिट थांबायला सांगितलं. अहमद त्यांच्याशी आधी बोलला होता का? तसा शक मला आला. डॉक्टर अलींकडे आलेले ते लोक पेशंट नसावेत. कुठल्या तरी मीटिंगविषयी ते काहीतरी ठरवत होते. ती माणसं गेली आणि डॉक्टरांचा दवाखाना खाली झाला. आम्हाला त्यांनी आत बोलवलं. अहमदनं मेरी बीबी अशी माझी त्यांच्याशी पहचान करून दिली. बुजुर्ग लोकांना करतात तसा मी त्यांना सरपर चुन्नी घेऊन सलाम अलेकुम केला. त्यांनी अलेकुम सलाम असं पुटपुटत हसूनच मानेनच त्याची दखल घेतली. अहमदनं आमची हकीकत सांगायला सुरुवात केली. कॉलेजात असताना आमची मोहब्बत कशी झाली, 10 वर्षांपूर्वी आम्ही घरातून पळून कसे गेलो, आमचा निक्का कसा झाला, त्यावेळी त्यांनी शर्त घातल्याप्रमाणे मी धर्म कसा बदलला हे सांगितलं. त्यानंतर अब्बा अम्मींचा गुस्सा, मला त्यांनी नाईलाजानं स्वीकारणं, माझं घरातलं इस्लाम औरतसारखं वागणं, शकील शबनमचा जन्म, आमचा सुखी संसार सगळं सांगितलं. तो सांगतोय ते सच आहे का नाही याचा माझ्याकडे पाहून डॉक्टर साहेब अंदाज घेत होते. त्यातलं काहीच मी नाकारलं नाही. तसं कारणच नव्हतं. अहमद माझ्या शिवभक्तीविषयी बताने लगा. त्याचा नूरच बदलला. त्याला माझी आणि स्वतःचीही शरम वाटत होती असं मला वाटलं. डॉक्टर साहेबांच्या एकेका सवालाला जबाब देताना तो बिघडायला लागला. डॉक्टरांच्या सगळ्या सवालांना त्याच्याकडे उत्तरही नव्हती. जबाब देता आला नाही की मग तो माझ्यावर इल्जाम लावायचा, मला पागल म्हणायचा. मी गप्प कशी राहणार? मी काही बोलायला जबान चालवली की तो मला चूप करत होता. मी एवढं मनापासून सांगूनही माझं दिल, माझे खयाल त्याला कळलेच नव्हते. ज्याच्यावर मी मोहब्बत केली त्याला जर माझी मजबुरी कळत नव्हती तर ह्या डॉक्टरांना काय कळणार आहे? माझ्याकडे पाहताना अहमदच्या नजरेत कधीही दिसली नव्हती एवढी नफरत मला दिसली. का तो माझा व्यायाम होता? डॉक्टर अलीही अहमदला बोलताना रोकत नव्हते किंवा मला बोलायला देत नव्हते. मनात आलं, हे काय मला इन्साफ देणार? ते मला पागल ठरवून मोकळे होणार. अहमद खूप वेळ एकटाच तेच तेच बोलत होता. तिचं डोकं फिरलंय, ती पागल झाली आहे, तिला काहीतरी ट्रीटमेंट हवी आहे, ही वाक्य तो 10 बार म्हणाला असेल. मग डॉक्टरांनी त्याला शांतपणे सांगितलं, तुझं सांगून झालंय आता. मला हिच्याशी बोलायचं आहे. मी तिच्याशी बोलताना आता तू मध्ये बिलकुल बोलायचं नाहीस. तिचं झाल्यावर तुला आणखीन काही बोलायचं असेल
तर पुन्हा सांग. कबूल? अहमदला गुस्सा आला होता, पण तो चूप बसला. बोलून बोलून तो थकला होता. मग डॉक्टर आली, माझ्याशी बोलायला लागले. बेटी बेटी तुला जे सांगायचं आहे ते न डरता सांग. माझे खूप हिंदू दोस्त आहेत. तुमचे हिंदूंचे रिवाज मला माहिती आहेत. मला सांग, एकाएकी तू असं का वागायला लागलीस? त्यांच्या तोंडच्या बेटी या शब्दानं मला खूप बरं वाटलं. कशात आवंडा दाटून आला. कित्येक दिवसात बेटी अशी प्रेमळ हाक मला कोणी मारलीच नव्हती. कमसे कम हे माझं ऐकून तरी घेतील असं वाटलं आणि मी बोलायला लागले. मला माहिती नाही हो, मी मुद्दाम अहमदला परेशान करायला असं वागत नाही. माझी आज पण त्याच्यावर मोहब्बत आहे. मी असं मुद्दाम जानबूझके का करीन? माझ्या आईच्या घरी रोज देवाची पूजा होत होती, पण मी कधीच भाविक नव्हते. आमच्या घरी त्योहार वगैरे फार मोठे नसायचे. मला कधी देवाची ओढ लागेल असं मलाही माहिती नव्हतं. मेरे लिए भी ये शौक है. अहमद म्हणाला की निकाह झाल्यावर तू रोज नमाज पढत होतीस. ते आपणहून का तुझ्यावर बळजोरी केली होती कोणी? निकाह करायच्या आधी मी अहमदला कसम दिली होती तशी. नाहीतर त्याच्या आम्ही आब्बांनी मला आणि त्यालाही माफ केलं नसतं. म्हणजे मजबुरी म्हणून तू ते करत होतीस का? मी विचार केला तेव्हा लक्षात आलं की माझ्यावर अहमदनं बळजोरी करायचा सवालच आलेला नव्हता. त्याला बरं वाटावं म्हणून मी त्यावेळी काहीही करायला तयार होते. त्यात मजबुरीही नव्हती. मी त्याच्यावर आशिक झाले होते. त्याचा दिल खुश केला की त्याच्यासाठी सॅक्रिफाईस केल्यासारखं वाटायचं. जेवढा सॅक्रिफाईस मोठा तेवढं प्रेम सच्च असं वाटायचं. यापेक्षा वेगळे खयाल मनात आलेच नाहीत. नाही, तसं केलं की माझ्या मोहब्बतची खात्री पटते असं मला वाटायचं. शिवाय मला धर्माबिर्माचं इतकं महत्त्वच वाटत नव्हतं. आपल्या रोजच्या जिंदगीत त्यांनी काही बदलाव पडेल असंही वाटत नव्हतं. तुझ्या घरच्यांचं काय म्हणणं होतं धर्म बदलण्याविषयी? त्यांना ही शादीच मंजूर नव्हती. त्यांनी मला कधीच माफ केलं नाही. माझं नावच त्यांनी टाकलंय. माझी आजी तर मी धर्म बदलला हे ऐकून बिछाण्याला खिळली. माझ्यावर तिचा खूप जीव होता. पुढे ती गुजरली, पण मी तिला पाहायला नाही जाऊ शकले. तुला त्याचं खूप वाईट वाटलं का? सुरुवातीला थोडं वाटायचं, पण ते होणार हे तर मला माहिती होतं ना. माझे भाऊ काका समोरून आले तरी माझ्याकडे पाहत नाहीत. मेरे बच्चों को किसी ने देखा तक नहीं. हे बोलताना माझ्या डोळ्यात आसू आले. शबनम शकीलला माझ्या माणसांनी पाहिलं नाही याचं मला इतकं वाईट वाटत असेल हे मलाही मालूम नव्हतं. धर्म बदलल्याचा तुला पछतावा होतोय का? डॉक्टरांच्या या प्रश्नावर अहमदनं काहीतरी बोलायला तोंड उघडलं, पण डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहिलं आणि तो गप्प झाला. तसं नाही म्हणता यायचं. थोडंसं चुकल्यासारखं होतं एवढंच. तुला काही कारणाने इनसिक्युअर वाटतंय? नाही, तसं वाटायचा सवालच नाही. अहमद मला खूप जपतो. बाकी सगळे लोकही खूप छान वागतात. आमच्याकडे खूप पैसे नाहीत, पण मला त्याची सवय आहे. मग तुला गिल्टी वाटतंय? पाप केल्यासारखं वाटतंय? का कुणास ठाऊक, पण मला या प्रश्नाचं उत्तर देता येईना. मेल्यावर जन्नतमध्ये आपल्या वागण्याचा जाब द्यावा लागतो हे मला पटत नाही.
पण तरी स्वर्ग नरक याविषयी नक्की काही ठरवता येत नाही. आणि आजकाल पाप आणि पुण्य याचा विचारच मी करत नाही. तो करायचा मी नेमका केव्हा सोडला ते मला आठवेना. अहमदबरोबर चोरून फिरायला जायला लागले तेव्हा, का त्यांनी मला पहिल्यांदा मिठीत घेतलं तेव्हा, का घरात गणपती बसलेले असताना त्याच्या आग्रहाला बळी पडून त्याच्याबरोबर बिर्याणी चापली तेव्हा, का आजीच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन खोटं नाटं कारण सांगून अहमदबरोबर त्याच्या मित्राच्या खोलीवर एकांतात त्याला भेटू लागले तेव्हा, दादाशी भांडून त्याला उर्मटासारखं बोलले तेव्हा, की आईनी माझ्या फीसाठी काढून ठेवलेले पैसे कॉलेजात न भरता शादीसाठी बाजूला ठेवले तेव्हा, बाबांनी धाकट्या सोनलला माझ्यापुढे आणून आदळलं आणि हिचं आता काय करू असा आकांत केला तेव्हा, मी गप्प राहिले. मला हे काहीही आठवायचं नव्हतं. हे न आवडणारे खयाल मी मनातनं कधीच हद्दपार केले होते ना. मग आता एकदम असे भूतावळीसारखे का आलेत ते माझ्या मनात? नको आहेत ते विचार मला. त्याच्याबरोबर येणारी बेचैनीही नको आहे. सांगितलं ना, काहीही झालेलं नाही आहे. माझ्याही नकळत हे सगळं सुरू झालं आहे. त्याला काहीही कारण नाही. बाकी सगळ्या गोष्टी मी अहमद सांगेल तशा करते. रोजे करते, नमाज पडते, घरात हमेशा गोश्त मच्छी बनवते. मुलांना हिंदू धर्माचं कतई काही शिकवत नाही. जे माझ्या मनात आपोआप येतं ते मी थांबवावं असं हा का म्हणतो? मैं मजबूर हूं. मी घाईघाईन सांगितलं. माझ्या त्या बोलण्यानं डॉक्टर साहेबांना काय वाटलं माहिती नाही, पण त्यांनी सवाल करणं थांबवलं. त्या दिवशी एवढ्या बोलण्यावर आमची मुलाखत संपली. घरी परत जाताना आम्ही दोघंही एकमेकांशी एक लफ्ज बोललो नाही. मुद्दाम रागावून मी अहमदशी बोलत नव्हते असं नाही, पण माझ्याच खयालमध्ये मी होते. अहमद का गप्प आहे हे विचारावंसं मला वाटलं नाही. बसमध्ये चढताना ज्या रीतीने त्यांनी मला धक्का देऊन चढायला सांगितलं आणि खेकसला, त्यावरून त्याची बिघडलेली मिजाज मला कळत होती. टीव्हीच्या कुठल्या तरी चॅनलवरची मूव्ही पाहत मुक्यानंच आमचा रात्रीचा खाना झाला. त्या रात्रीपासून अहमद मुलांपाशी झोपायला लागला. खूप देर तक मला नींद लागली नाही. तोवर मी चुपचाप करवटे बदलत होते. नेहमीप्रमाणे मी कोणाच्या तरी गोदीत होते. कुठून तरी चंदनाच्या उदबत्तीची मेहक आल्यासारखं वाटलं. देवावर वाहिलेल्या फुलपुडीतल्या निशिगंधाच्या मोगऱ्याच्या फुलांचा वास आला. समईत जळणाऱ्या तेलाचा वास त्यात मिसळला होता. आम्ही देवाच्या कोनाड्यासमोरच्या पाटावर बसलो होतो. माझ्या अंगावरनं एक सुरकुतलेला हात फिरत होता. माझ्या छोट्या छोट्या थकलेल्या पावलांना तेल लावताना आजी काहीतरी स्तोत्र गुणगुणत होती. तिच्या लुगड्याचा वास माझ्या नाकात शिरला. स्वयंपाकघरातल्या भाजी आमटीचा, धुराचा आणि साबणाचा असा एकत्र वास होता तो. मी मुठीत तिचा पदर घट्ट पकडला. मी पदराचं टोक पकडल्याबरोबर आजीने माझ्या कपाळावरनं हात फिरवत केस मागे केले. दमतं ग लेकरू माझं असं म्हणत माझी पापी घेतली. मी माझा हात तिच्या मऊ मऊ पोटाला लावला आणि निवांत झोपले. किती बरं वाटत होतं तसं झोपून राहताना. फक्त मी आणि माझी आजी, बाकी कोणी नाही. मी जागी झाले. त्या स्वप्नाच्या आठवणींनी पुन्हा मला बरं वाटलं. अजून 5ही वाजलेले नव्हते. मी आंखे बंद करून घेतली. मला पुन्हा ते स्वप्न हवं होतं, पण वापस नींद येईना.
रात्री कधीतरी शबनम माझ्या बिछानात येऊन शेजारी झोपली होती. तिच्या अंगावरचं पांघरूण मी सारखं केलं. तिच्या कपाळावरचे बाल हळूच मागे सारले. मगाशी स्वप्नात आजीनी माझे सारले होते ना, तसे. झोपेतच तिने माझ्या पायांवर आपला पाय टाकला, कमरेभोवती हात ठेवला. दिवस जात होते. अहमदच्या डोक्यात काय चाललंय कळत नव्हतं. तो आता माझ्या करीब येत नव्हता. माझ्याशी त्याचं बोलणंही तुझ्या आम्मीला सांग, शब्बू खाना लावायला सांगा, अशा पद्धतीत होत होतं. मी बोलले तर तो मानेनंच जबाब देत होता. कामाशिवाय बात करत नव्हता. मला चुकल्यासारखं वाटत होतं. मला त्याच्या बोलण्याची, त्यानं जवळ घेण्याची आदत पडली होती. हमारे बीच आता मागच्यासारखा झगडा नव्हता आणि त्यानंतरचं अहमदचं प्यार करणंही नव्हतं. तो तसं प्यार करायचा तेव्हा ते कधी कधी नकोसं वाटायचं. आता तो जवळ येत नाही तेही आवडत नाही. मला काय हवं आहे तेच समजत नाही. एकदा माझा नमाज चालू होता. डोळे उघडले तर तो माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहत होता. मी पुन्हा ओंकार तर नाही ना म्हटला, पण तसं नव्हतं, नाहीतर तो ओरडला असता. आजकाल शकील त्याच्या आब्बासमोर माझ्याशी बोलत नाही, पण अहमद घरात नसला की बरा असतो. पढाई करताना हमेशासारख्या डिफिकल्टीज विचारतो. त्याला काही हवं असेल तर मागून घेतो. आता मला त्याच्या कामांसाठी परेशान करत नाही. लेकिन उस दिन से मोहल्ल्यातल्या दोस्तांशी खेळणे को जात नाही. शाळेच्या मित्रात मात्र बरा रमतो. शाळेची बॅग त्याची तो लावतो. शबनमलाही थोडी मदत करतो. अहमदच्या न बोलण्याचा एक नतीजा झाला, मी माझ्या मनात ओंकार म्हणत राहायला मोकळी झाले. त्याच्यासमोर मी हर रोज नमाज पडते, पण तो आणि मुलं नसली की बिछाण्याखालचं व्यंकटेश स्तोत्र काढून मी वाचते. आजीच्या मांडीत सुरक्षित असल्यासारखं उगीचच वाटतं. वातीच्या तेलाच्या वासात मिसळलेला फुलपुडीच्या फुलांचा किंचित शिळकट वास येतो. बरं वाटतं. शाम को आपण को बाहेर जाना है, असं काल अहमदनी मला सांगितलं तेव्हा आश्चर्य वाटलं. कुठे जायचंय हे विचारायचं मनात येऊ नये मी चूप राहिले. त्याच्याबरोबर बाहेर निकल पडी तरी त्याला काही विचारायची हिंमत झाली नाही. पण डॉक्टर अलींच्या दवाखान्याकडे रिक्षा वळली तेव्हा आम्ही कुठे चाललोय ते मला कळलं. आता पुढे हा काय करणार आहे कळेना. इतक्या दिवसात डॉक्टरांनी मला भेटायला बोलवलं नव्हतं किंवा कुठलाच दवाही दिला नव्हता. मला ट्रीटमेंट द्यायची आहे हे सुद्धा मी विसरले होते. मला वाटलं होतं की अहमदच्या डोक्यातनं ते आता गेलंय. डॉक्टर अलींना अहमद मधल्या काळात बऱ्याच वेळा भेटलाय हे डॉक्टरांच्या बोलण्यावरनं मला समजलं. मी अहमदकडे पाहिलं तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष नसल्यासारखं दाखवलं. बेटी, तुम्हा दोघांनाही मला काहीतरी सांगायचंय, त्यासाठीच आज अहमदनं तुला इकडे आणलंय. पहिली गोष्ट, तुला काहीही झालेलं नाही. तू पागल नाहीस. मला हे माहीत होतं, पण अहमदला ते मंजूर आहे क्या एवढाच प्रश्न होता. मी त्याच्याकडे बघितलं. तो डॉक्टरांकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीची नफरत नव्हती. डॉक्टरांच्या बोलण्याला त्यांनी हरकतही घेतली नाही. पण तुम्ही इंटर रिलिजन शादी केली आहे. अशा शादीत दोघांनाही खूप त्रास होतो, खूप ॲडजस्ट करावं लागतं. मी थोडी वैतागले. बेटी बेटी बोल के ते मलाच बदलवू पाहत होते. माझ्या हातात असतं तर मी तेही केलं असतं. या शादीत सर्व तऱ्हांनी मी तडजोड केली होती. त्यांनी माझ्यासाठी काय केलं होतं? आता आणखीन काय करायला हे मला सांगणार होते.
त्यापेक्षा ते अहमदला काही सांगत का नाहीत? मी त्याला माझं दिल दिलं, सर्वस्व दिलं, त्याचे रिवाज मी पत्करले, पण माझ्या मनात खोल दडलेली श्रद्धा कशी तो बदलू शकणार? आणखीन काय करू मी? यांनी काय फरक केलाय आपल्या वागण्यात? थोड्या आवेशातच मी रागावून बोलले. असं रागावून नाही चालणार. तुम्ही ज्या वाटेनं गेला ती वाट बिकट आहे हे तुम्हाला सर्वांनी सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकलं नाही. जेव्हा शादी केली तेव्हा काय काय समोर येणार आहे याचा तुम्ही पुरेसा विचार केलेला नव्हतात. मुझे पता है तेव्हा तुम्ही दोघंही लहान होतात. आता थोडं मॅच्युअर व्हायला हरकत नाही. आता एकमेकांवर गुस्सा करून प्रश्न सुटणार नाहीत. मी अहमदलाही सांगितलंय समजावून. विचार त्याला. माझ्यावर विश्वास ठेवणार असला तर माझ्या बोलण्याला अर्थ आहे, अदरवाईज मी वरमले. सॉरी, मला शक करायचा नव्हता. अहमदला 2 गोष्टींची भीती आहे. तुझ्या या वागण्यानं आत्तापर्यंत घरात असलेली शांतता, सुख नाहीसं होईल आणि मुलांवर मिश्र संस्कार होतील याची. बरोबर आहे अहमद? हो. तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबरच राहायचं आहे हेही निश्चित. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघत एकदमच मुंडी हलवली. अहमद, तू तिला धर्म बदलायची शर्त घातली होतीस ती तिने पाळली, पण ती म्हणतेय ते खरं आहे. कुणाचीही श्रद्धा बदलणं सोपं नसतं. कुणाचा भूतकाळ वर्तमान काळापासून काटून नाही टाकता येत हेही लक्षात घ्यायला हवं. तुला आता ते समजलं असेल. जोवरती इतर बाबतीत तुझ्या घरच्या आणि लक्षात घे, ते तुझं एकट्याचं मकान नाही, तुमचं दोघांचं आहे. तर ती सगळ्या गोष्टी पाळतीये तोवर तू तिच्या वैयक्तिक श्रद्धास्थानांना विरोध करणं ठीक होणार नाही. काय फरक पडणार आहे तिने पोथी वाचली तर, किंवा ओंकार म्हटला तर? ती तुला किंवा मुलांना काही करायला सांगत नाहीये. तू मात्र तसा चॉईस इस्लामबाबत तिला दिलाच नव्हतास कधी. पण मुलांचं काय? ती उद्या कुठल्या धर्माच्या श्रद्धा मानणार? खरं म्हणजे अशा लग्नात मुलं मोठी होईपर्यंत त्यांच्यावर कोणत्याच श्रद्धा लादता कामा नयेत. शेवटी संस्कार म्हणजे काय फक्त नमाज पडणं किंवा रोजे पाळणं? माणूस म्हणून ती कशी चांगली घडतील असा विचार का नाही करत कुणी? शकील तर मद्रस्यात पण जायला लागलाय. तरी मी म्हणेन की ते ठीक आहे, पण निदान मुलांसमोर ही अशी भांडणं न करणं एवढं तरी तुम्हाला करता यायला हवं. जमेल ते? माझ्या डोळ्यांसमोर शकीलचा गुस्सा आला. माझ्याकडे बघताना त्याच्या डोळ्यात मधूनच दिसणारी खुनशी झाक, गेल्या महिन्यात त्याच्या प्रगती पुस्तकात आलेले शेरे, त्याच्या टीचरनं स्कूलमध्ये बोलवलंय तेही आठवलं. काही झगडा तर नाही केला. शबनमचं गुमसुम राहणं आठवलं. कुठलाही पक्का वादा देण्याइतकं अहमदचं मन तयार झालेलं नव्हतं. माझंही मन मला समजत नव्हतं. एकच समज में आया था की एका अवघड रस्त्यावरून आम्ही आता चाललो होतो, चालतच राहणार होतो. एकच दिलासा होता, मी ह्या वाटेवर एकटी नव्हते. माझ्या सोबतीला डॉक्टर अली होते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता तर डॉक्टर अनघा केसकर लिखित
धर्म ही कथा. कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.